अमरनगर जो परिसर आहे या परिसरात महानगरपालिकेचा हातोडा पडलेला आहे आणि आता काही वेळातच इथे थोडं कारवाई देखील सुरू होणार आहे। पण येथील जे स्थानिक रहिवासी आहेत यांच्याकडून आता या कारवाईला विरोध बघायला मिळतो आहे। सकाळी 9 वाजेपासून या भागातील लाईट असेल, पाणी असेल हे पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि आता जे सर्व पक्षीय कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। सर, तोडक कारवाई सुरू होते आणि सकाळपासून पाणी आणि लाईट देखील बंद करण्यात आलेलं आहे। नेमकं काय आहे हा संपूर्ण प्रकार? हा महानगरपालिकेच्या निष्काळजीपणा पण आहे आणि महानगरपालिकेने यांना वेळ दिलेली नाही। म्हणजे जे पात्र आहेत त्यांना परवा चाव्या दिल्यात आणि आज तोडायला आलेत आणि जे अपात्र आहेत त्यामध्ये सहशुल्कवाले पण आहेत, तर सहशुल्कवाल्यांचा निर्णय यांनी घेतलेला नाही म्हणून सर्व रहिवासी रोडवर आलेत आणि ही जी तोडक कारवाई आहे ते थोड्या दिवसासाठी थांबवावी अशी विनंती आम्ही महानगरपालिकेकडे केलेली आहे। पण ते सगळ्या बुलडोजर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। ही सरकार जे म्हणते की हिंदूंचे रक्षक आहेत, इथे कोण आहेत? सर्व हिंदू आहेत। हिंदू लोकांचे घर तोडायला आलेत का भाजपावाले? हा माझा आरोप आहे त्यांच्यावर। त्यांनी हा बघितलं पाहिजे, शासनाला किंवा अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे की यांना मुदत द्या, मुदतवाढ मागतोय आम्ही, कुठे अडथळा निर्माण करतो या ठिकाणी। सर, महानगरपालिकेकडून काही दिवसांपूर्वी यांना काही नोटीस वगैरे देण्यात आली होती का? ते नोटीस देण्यात आली पण चाव्या कधी दिल्यात? जे पात्र आहेत परवा एका दिवसात 24 तासात कोणी इथून सर्व सामान विमान घेऊन मोकळं करणार का? आणि घरं कुठे दिलेत? ते घरं त्या कांजूरमार्गला त्या ठिकाणी दिलेत इथून, आणि तिथे पाणी नाही, लाईट नाही, पंखे नाही, काहीच नाही। एवढ्या उन्हात लोक कुठे जाणार? त्यांना 30 दिवसाची मुदत ते महानगरपालिकेच्या पत्रात लिहिलेलं आहे, पण हे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आलेत तोडायला। हा आमचा विरोध आहे। तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की तुम्ही लोकांनी खूप घाई केली। आज चाव्या दिल्या, उद्या खाली करा बोलतात, तर कसं करणार? अपात्र लोक, आता 2 दिवसामध्ये पाऊस पडेल, अपात्र लोक रोडवरती राहतील का मला सांगा? नाहीतरी जेवढ्यांना चाव्या मिळाल्या ते लोक त्यांचे बांधतायत। बांधायला तर तुम्ही टाइम देणार की नाही? गटोडा बांधायला टाइम देणार की नाही? पोरांची शाळा कुठं शिफ्ट करायची? शाळा कुठं आहे? शाळा इथे आहे, लगेच आता तिकडे ऍडमिशन भेटत नाही। लोक गणगण फिरतायत, लोकांच्या खिशात पैसे नाही। आधी 2.5 लाख रुपये भरलेत, नंतर 28 भरले, नंतर 40 भरले। हे बीएमसी पैसे जमा करतायत, यांच्या पोटामध्ये पैसे किती मोठं पोर आहे, करायचं काय? सगळे पैसे गोळा करून पैसे घेतायत। अपात्र लोक खाली करून जाणार कुठं? आणि नाही म्हटलं तरी 50-50, 60-60 वर्षाचे, मला 45 वर्ष झाले, मी लग्न करून इकडे आली आहे। 45 वर्ष मला झाले, माझ्या पहिल्याचे लोक मी डोळ्यांनी बघितलेले, ते अपात्र झाले। मग कसे झाले? ताईंची काय मागणी काय आहे? आमची मागणी हेच आहे की जे अपात्र आहेत त्यांना पात्र करून घ्या आणि ज्यांना घराला घर द्या। आम्हाला दुसरं काही नको। ज्यांच्या घर आहेत त्यांना घर भेटू द्या आणि तुमच्या घर आम्ही खाली करून देऊ एकदम आरामात। तुम्हाला कुठलंच आम्ही डिस्टर्ब करणार नाही। तुमचे जे घर आहेत आम्ही घराच्या बदले घर देऊ, खाली करून देऊ। मॅडम, आम्ही काय म्हणतोय, घराला घर द्या, अपात्र हे मान्यता आमच्याकडे 2000च्या पावत्या, तरी तुम्ही आम्हाला मान्यता केलं, ठीक आहे, पण आम्हाला घराला घर द्या तरच आम्ही घरातून बाहेर निघू, नाही तर आमच्या घर बुलडोजर गेला तरी असं मारणार तसं मारू। आमचं एकच म्हणणं आहे। मैडम, मेरा घर होते हुए भी मुझे बेघर किया जा रहा है। मैं इस घर में 91 से मेरे ससुर ने खरीदा है। मेरा सब ओरिजिनल पेपर होते हुए भी रीना सीमा ने लाइट बिल फोकस चीटिंग करके बनाया हुआ है। उन्होंने टी वार्ड को पैसा खिला के मेरा पेपर दबा के उन्होंने चाबी लिया है और मैं हर कार्यकर्ता के पास जाती हूँ लेकिन कोई मेरा नहीं सुनता। काय सांगण्यात येत आहे सध्या या परिस्थितीत? काय सांगण्यात? काँग्रेस आहे, RPI आहे, त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। या ठिकाणी तुम्ही बघत असाल आमचा कोणालाही तोडक कारवाईसाठी विरोध नाहीये आणि या ठिकाणी राहणारे लोक हे जय श्रीराम वालेच आहेत। त्या ठिकाणी कुठलाही बांगलादेशी मुसलमान राहत नाही, कुठलाही पाकिस्तान मधला मुसलमान राहत नाही। या ठिकाणी श्रीरामाच्या नावाने या लोकांनी या ठिकाणी मतदान केलं का नाही? जय श्रीराम। आणि या ठिकाणी तुम्ही अशी तोडक कारवाई करता। आमचा तोडक कारवाईला विरोध नाही, आमचा विकासाला विरोध नाही, पण जी काही आमची या ठिकाणची जनता गेल्या 60-70 वर्षापासून राहते त्यांचं असं प्रामाणिक मत आहे की आम्हाला फक्त प्रशासनाच्या वतीने 15 दिवसाचा वेळ मिळावा। जे काही अपात्र राहिले त्यांच्या 2000च्या सगळ्यांच्या पावत्या आहेत, फक्त त्यांच्याकडे पैसे भरण्यासाठी पैसे नाहीयेत। फक्त ते एवढंच म्हणतात की आम्हाला 15 दिवसाचा वेळ द्या। 15 दिवसामध्ये जे काय आहे ते आम्ही सगळं
तुम्हाला देऊ. तुम्हाला वाटलं तर या ठिकाणी ज्या सहाय्यक आयुक्त आहेत, हे डीसीपी आहेत, त्यांच्या समोर आम्ही लेखी लिहून देतो की या ठिकाणी आम्ही 15 दिवसानंतर आमचं घर स्वतःहून खाली करणार. या ठिकाणी लोक घर खाली पण करत आहेत. फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे, काही लोक गावी गेलेत आणि हे लोक आकाशापोटी कुठल्या तरी राजकीय आदेशाच्या पोटी या ठिकाणी तोडक कारवाई करत आहेत. आम्ही त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, RPI, काँग्रेस इतर या ठिकाणी असलेल्या सर्व स्थानिक लोकांच्या वतीने, जे बजरंग दलाचे आहेत, जे श्रीरामाचे भक्त आहेत, जे बाबासाहेबांचे भक्त आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहेत, सगळ्यांचे भक्त आहेत, आमच्या वतीने त्यांना या ठिकाणी इशारा देतो, जर ही कारवाई आज थांबवली नाही तर आम्ही त्या बुलडोझर खाली झोपणार म्हणजे झोपणार. तर आपण बघितलं की महानगरपालिकेकडून ही जी तोडक कारवाई केली जाते आहे, तर येथील स्थानिकांचं फक्त एवढीच मागणी आहे की आम्हाला निदान 15 दिवसांची तरी आता मुदत मिळावी. आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहोत, पण जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर याच बुलडोझर समोर आम्ही आमचा जीव देखील देण्यासाठी तयार आहोत. या संपूर्ण परिस्थितीत आता पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. महानगरपालिकेकडून जे बुलडोझर असतील, मोठमोठे मशीन असतील, ते तोडक कारवाईसाठी येथे आलेले आहेत. पण या संपूर्ण परिस्थितीत आता प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो आणि स्थानिकांच्या या विरोधानंतर महानगरपालिकेकडून ही तोडक कारवाई थांबवली जाते का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.